कोल्हापुरात राहुल गांधी दाखल झालेले आहेत। मात्र राहुल गांधींना भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्यासाठी म्हणून आलेले आहेत। राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करतात। राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा आहे आणि काही वेळापूर्वी राहुल गांधी कोल्हापुरात दाखल देखील झालेले होते। मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी म्हणून भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमकपणे तिथं आलेले होते। जोरदार घोषणाबाजी देखील भाजपचे हे कार्यकर्ते करताना दिसतात। कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस रोखताना दिसतात। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहतो एबीपी माझावर। कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विजय केसरकर आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। विजय, अजिंक्य, ज्या मार्गावरून राहुल गांधी जाणार होते त्या मार्गावर आता बीजेपीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन आहे ते या ठिकाणी करतात। म्हणून मुख्य रस्त्यावर या ठिकाणी बीजेपीचे सगळे कार्यकर्ते येत आहेत। मात्र पोलीस त्यांना अडवून धरत आहेत कारण मुख्य रस्त्यावरून ज्या मार्गावरून ताफा जाणार आहेत त्या मार्गावर कुणालाही येऊ दिलं जात नाही। मात्र आम्ही जे वेगवेगळे जे मुद्दे किंवा जी वक्तव्य केलेले आहेत काँग्रेसकडून किंवा राहुल गांधीकडून त्यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन आहे आणि आम्ही काळे झेंडे हे त्यांना कोणत्याही परिस्थितीत दाखवणार या भूमिकेवर बीजेपीचे सगळे कार्यकर्ते ठाम आहेत आणि त्यामुळेच पोलीस आणि त्यांच्यामध्ये झटापटायची पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर ज्या महिला आहेत त्या महिलांना देखील या ठिकाणी अडवलेलं पाहायला मिळते। महिला असतील त्याचबरोबर जे पुरुष कार्यकर्ते असतील त्यांना देखील पोलिसांनी अडवलेलं आहे। मात्र बीजेपीचे हे सगळे कार्यकर्ते मुख्य मार्गावर जाऊन राहुल गांधींचा तापाच्या मार्गावरून जातोय तिथलं काळे झेंडे दाखवणार अशा पद्धतीचे निर्धार आहे तो त्यांनी केलाय। त्यामुळं एकच झटापट आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। बीजेपीचे सगळे कार्यकर्ते असतील महिला कार्यकर्ते असतील कारण याच मार्गावरून राहुल गांधी हे कसबा बावड्यामधून शाहू समाधी स्थळाकडे जाणार आहेत आणि ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मुख्य मार्गावरती आपण काळे झेंडे दाखवणार। जे आरक्षणाच्या बाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर इतर जे सगळी वक्तव्य आहेत काँग्रेस नेत्यांकडून असतील राहुल गांधींच्याकडून असतील चंद्रपूरच्या पीडित मुलींना या मुद्द्यावरून असतील या सगळ्या मुद्द्यावरून बीजेपी कार्यकर्ते हे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता एकच पवित्रा घेतलाय की कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींच्या ताटासमोर आपण आंदोलन करणार। अजिंक्य, विजय, मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत असल्याचं दिसतंय। विजय, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे कारण आपल्याला माहित आहे की हा खूप महत्वाचा दौरा असताना प्रत्येक मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्यावेळी 2 दिवसांपूर्वी चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरमध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। ज्यावेळी बीजेपीच्या नेत्यांसमोर काँग्रेस नेते असतील किंवा इतरांच्याकडून आंदोलन होतं त्यावेळी तो लोकशाहीने दिलेला अधिकार असतो तर आम्हाला देखील त्याच लोकशाहीने अधिकार दिलेला आहे आणि लोकशाही पद्धतीने आम्हाला हे आंदोलन करू द्या अशा पद्धतीची भूमिका आहे ती बीजेपीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी घेतली आहे। मात्र पोलीस हे मुख्य मार्गावर या सगळ्या कार्यकर्त्यांना येऊ देत नाहीत कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात केला। अजिंक्य, विजय, राहुल गांधींचा जो कॉन्वॉय आहे तो आता कार्यक्रम स्थळी पोहोचलाय का? नेमका हा कॉन्वॉय कुठे आहे, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? विजय, उदगाव मध्ये एका ठिकाणी भेट दिल्यानंतर राहुल गांधी हे कसबा बावडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत आणि त्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते ज्या मार्गावर सगळे बीजेपीचे कार्यकर्ते थांबलेले आहेत त्या मार्गावरून शाहू महाराजांच्या समाधी स्थळाकडे जो सगळा ताफा जाईल त्या ताफाच्या दरम्यान हे आंदोलन करणं अशा पद्धतीची भूमिका बीजेपीने घेतली। त्यामुळं सध्या राहुल गांधी हे कसबा बावड्याच्या दिशेने जायला निघालेले आहेत। कसबा बावडा या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर मग ते राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचतील। याच दरम्यान जे बीजेपीचं कार्यालय आहे खानविलकर पेट्रोल पंपाचा जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि काळे झेंडे राहुल गांधींना दाखवणारच यावरती ते ठाम आहेत। ठीक आहे, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। विजय, असेच आमच्या सोबत राहा। आता भाजपचे हे कार्यकर्ते संविधानाची प्रत हातात घेऊन घोषणाबाजी करतायत राहुल गांधींच्या विरोधात आणि त्यांनी ठिय्या दिलेला या रस्त्यावर राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या अनुषंगाने आता भाजपचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। घोषणाबाजी केली जाते काँग्रेस विरोधात, राहुल गांधींच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे भाजपचे हे कार्यकर्ते इथं रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी ठिय्या दिलेला आहे
आणि जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। कोल्हापुरातली ही दृश्य, भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचं ठरवलेलं होतं। अत्यंत आक्रमकपणे ते आता रस्त्यावर उतरल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। राहुल गांधींच्या या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांचा होणारा विरोध लक्षात घेता पोलिसांनी सुद्धा पुरेपूर खबरदारी घेतलेली असल्याचं दिसतं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या मार्गांवर तैनात करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। भाजप कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे राहुल गांधींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले। जोरदार घोषणाबाजी सध्या भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या विरोधात केली जाते। संविधानाच्या संदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला होता। राहुल गांधींचा याचसाठी निषेध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी म्हणून हे सगळे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। विजय, भाजपचे काही कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत, काय नेमकी त्यांची भूमिका आहे? राहुल गांधीच्या मार्गावरून जाणार आहेत, त्या मार्गावर बीजेपीचे कार्यकर्ते हे सगळे काळे झेंडे घेऊन दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरून या ठिकाणी त्यांनी आंदोलन आहे ते केलेलं आहे। त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। एकूण जर बघितलं तर आपण खूप मोठ्या संख्येनं सगळे बीजेपीचे कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित राहिले। राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या बाबतीत केलेली वक्तव्य असतील, काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या बाबतीत केलेली जी विधानं असतील, या विरोधात हे सगळे आंदोलन। तुम्ही काय नेमकं या ठिकाणी करणार आहात? राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते गावला नाकावर जात होते, परंतु पोलीस बांधवांनी या ठिकाणी आम्हाला अडवलंय। त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठाण बांधून बसलेलो आहोत। राहुल गांधींना या लोकशाही मार्गामध्ये विरोध करायचा सर्वांना अधिकार आहे आणि हा विरोध करण्यासाठी हे मोडून काढत आहेत। हे आंदोलन आम्ही कदापि मोडून देणार नाही। हे सगळं जे पोलिसांनी दबाव आणला निश्चितपणे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्यावर दबाव आणला आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा आमचा जो हक्क आहे तो पोलिसांनी हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीने जे आरक्षणावर घाला घालण्याचं वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध केला। म्हणजे एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान करण्याचं पाप राहुल गांधींनी या ठिकाणी। आता पुढची भूमिका काय असणार आहे? या ठिकाणी पोलिसांनी आपल्या लाठीचा याचा वापर करायचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याला न जुमानता आम्ही पुढे आलेलो आहे। या ठिकाणी आता जरी हे पोलिसांनी अडवलं असलं तरी राहुल गांधींचा आम्ही निषेध करूच याही पेक्षा तीव्र शब्दामध्ये, आणि राहुल गांधी नाही काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आम्ही घरातून बाहेर पडून देणार नाही पुढच्या काळात। काय नेमकं या ताप्यामध्ये तुम्ही जाणार आहात राहुल गांधींच्या ताप्यासमोर? नाही, आम्हाला या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या राहुल गांधीला पाय ठेवायचा नैतिक अधिकार नाही। या राहुल गांधीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या ताप्यामध्ये जाऊन त्यांना काळे झेंडे दाखवू, त्यांचा निषेध त्या ठिकाणी आम्ही करणार आहे। तर आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या ताप्यासमोर जाऊन त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून काँग्रेसचे नेते असतील, राहुल गांधी असतील, यांनी जी वक्तव्य केलेली आहेत या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी केला जाईल। सगळ्या पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केलाय। जर असाच बळाचा वापर सुरू राहिला तर काँग्रेसच्या नेत्यांना देखील घराच्या बाहेर पडू दिलं जाणार नाही, असा इशारा बीजेपीच्या वतीने दिलाय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली, संवाद साधला। अत्यंत आक्रमक अशी ही भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आपण पाहतो आहोत सध्या। राहुल गांधींचा विरोध करण्यासाठी म्हणून आता भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। विजय, ठिय्या दिलेल्या आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत, त्यांनी संवाद देखील साधला, संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। अगदी बरोबर आहे अजिंक्य, कारण या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असताना या ठिकाणी पोलिसांनी हे सगळं आंदोलन आहे ते बळाचा वापर करून या ठिकाणी थांबवलेलं आहे, मोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। मात्र असं असलं तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत गनिमी काळानं का असेना पण राहुल गांधींच्या ताप्यासमोर आम्ही काळे झेंडे दाखवणारच अशी भूमिका आहे ती घेतली आहे। त्यामुळे इथं जरी बीजेपीचे काही कार्यकर्ते असले तरी काही कार्यकर्ते गनिमी काळानं का असेना राहुल गांधींच्या ताप्यासमोर काळे झेंडे दाखवणार यावर ठाम आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी भाजपकडून असाही इशारा दिला की जर आज आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसच्या एकाही नेत्याला घरातून बाहेर पडू दिलं जाणार नाही, त्यांच्या घराच्या समोर सगळे बीजेपीचे कार्यकर्ते आंदोलन करत राहतील आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आंदोलन करू देत नाही तोपर्यंत हा ठिय्या आंदोलन आहे ते इथून आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे।
पोलिसांनी आता इथं अतिरिक्त पोलिसाचा जो वापर आहे तो या ठिकाणी सुरू केला आहे. आणखी फौजफाटा आहे तो या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. कारण बीजेपीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींनी जी वक्तव्य केली, काँग्रेसच्या वतीने जी वेगवेगळी वक्तव्य आली, त्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि आम्हाला देखील लोकशाहीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. ज्यावेळी बीजेपीचे मोठे नेते या ठिकाणी राज्यामध्ये येतात, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, त्यावेळी मात्र इतर नेत्यांचे, इतर पक्षाचे, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी असतील किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात. त्यावेळी कुठलीही अडवणूक केली जात नाही. मात्र आता आम्हाला का अडवलं जाते अशा पद्धतीचा सवाल देखील या ठिकाणी केलेला आहे. अजिंक्य, ठीक आहे विजय, धन्यवाद. आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. कोल्हापुरातली ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते एकीकडे आक्रमक झाले तर तिकडे पंतप्रधान मोदी हे आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पोहरादेवी इथं पंतप्रधान दाखल झालेले आहेत असं समजतंय. नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं होतं. खासदार अशोक चव्हाणांनी पंतप्रधानांचं स्वागत देखील केलेलं होतं आणि आताची जी अपडेट मिळते त्यानुसार पंतप्रधान मोदी पोहरादेवीमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत एबीपी माझावर. नांदेड विमानतळावरनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंतप्रधान पोहरादेवीमध्ये आता दाखल होत आहेत. त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आणि हेलिकॉप्टरमधनं उतरून थोड्याच वेळात पंतप्रधानांचा जो ताफा आहे कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहे. काही वेळापूर्वी नांदेड विमानतळावरनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी निघालेले होते कार्यक्रमस्थळी वाशिम इथं पोहोचण्यासाठी, पोहरादेवी इथं दाखल होण्यासाठी. आणि आता त्यांचं हेलिकॉप्टर पोहरादेवी इथं जे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे तिथं उतरतंय. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे कार्यक्रमस्थळी दाखल होतील. दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो. डावीकडचं दृश्य पोहरादेवी इथलंय ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी आता दाखल झालेले आहेत, तर स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य कोल्हापुरातलंय. राहुल गांधींचा आजचा कोल्हापूरचा दौरा आहे. कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा हा कार्यक्रम आहे ज्यासाठी राहुल गांधी कोल्हापुरात आलेले आहेत. मात्र राहुल गांधींचा विरोध करण्यासाठी, त्यांना निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची ही दृश्य स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतो आहोत. सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडी राज्यामध्ये सध्या घडत असलेल्या पंतप्रधान मोदींचा हा महाराष्ट्र दौरा. पोहरादेवी इथं पंतप्रधान मोदी दाखल झालेले, थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. तर तिकडे कोल्हापुरात राहुल गांधींचा दौरा आहे. छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी म्हणून राहुल गांधी कोल्हापुरात आलेले आहेत. मात्र त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेत. राहुल गांधींच्या विरोधात ते आंदोलन करतायत. जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेताना आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर ही दोन दृश्य पाहतो आहोत. स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य ज्यावेळेला पंतप्रधान मोदी नांदेड विमानतळावर दाखल झालेले होते, खासदार अशोक चव्हाणांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं. स्क्रीनच्या उजवीकडे आपण ही दृश्य पाहतो आहोत. सध्या पोहरादेवी इथं पंतप्रधान मोदी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. आपले प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आहेत आपल्यासोबत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. संजय, मोदी दाखल झालेले आहेत पोहरादेवीमध्ये, थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी उपस्थित होतील. काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? नक्कीच अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथे दाखल झालेले आहेत. नांदेड विमानतळावरून त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पोहरादेवी येथे हेलिपॅडवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल आणि विविध नेते त्यांच्या स्वागतासाठी आता हेलिपॅडवर उपस्थित आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान हे नगारा भवनचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी येतील. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर या ठिकाणी देशभरातून बंजारा समाज या ठिकाणी पोहोचलेला आहे. लाखोंच्या संख्येने बंजारा समाज या ठिकाणी पोहोचलाय. त्यांना ते संबोधित करतील. मोदींचं आगमन हे आता थोड्याच वेळापूर्वी झालेलं आहे. हेलिपॅडवर ते आता सध्या उपस्थित आहेत. विविध नेते मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत आहेत आणि स्वागत समारंभ झाल्यानंतर हेलिपॅडवरनं मोदी जे आहेत ते सरळ नंगारा भवनकडे जातील. नंगारा भवनचं लोकार्पण केल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी येतील. आता
कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. मोदींचं आगमन हे वेळेत झालेलं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंजारा बांधवांमध्ये उत्साह सुद्धा आपल्याला दिसतो आहे. सध्या नरेंद्र मोदी हे पोहरा देवीच्या हेलिपॅडवर पोहोचले. अजिंक्य. ठीक आहे संजय, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू, असेच सोबत राहा. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे नांदेड विमानतळावरचं आहे, ज्या वेळेला पंतप्रधान मोदी दाखल झाले नांदेड विमानतळावर. त्यांच्या स्वागतासाठी खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. प्रोटोकॉल प्रमाणे भाजपचे नेते आणि त्या व्यतिरिक्त पोलीस अधीक्षक सोबतच जिल्हाधिकारी देखील उपस्थित होते. आणि स्क्रीनच्या डावीकडची जी दृश्य आपण पाहतो आहोत पोहरा देवीमधली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.